नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण PM किसान योजनेची जी नवीन अपडेट जारी झालेली आहे ती आपण इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. देशातील शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आता नव्या वळणावर आलेली आहे. या योजनेत अनेक नवीन बदल आणि सुविधा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. योजनेतील गैरवापराला आळा घालण्यासाठी आणि पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने महत्त्वाचे निर्णय इथे घेतलेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींविरोधात आता कठोर कारवाई करण्यात येत आहे. या योजनेत अनेक अशी व्यक्ती सामील झालेली होती जी योजनेच्या निकषांविरुद्ध पात्र नव्हती. यात मुख्यतः आयकर भरणारे नागरिक आणि इतर अपात्र व्यक्तींचा समावेश होता. शासनाने अशा व्यक्तींची ओळख पटवून त्यांना योजनेतून काढून टाकलेले आहे. या अपात्र लाभार्थ्यांकडून योजनेअंतर्गत मिळालेल्या रकमेची वसुली करण्याची मोहीम आता पूर्ण गतीने सुरू झालेली आहे. राष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत सुमारे 400 कोटी रुपयांची रक्कम अशा अपात्र व्यक्तीकडून परत मिळवण्यात आलेली आहे. सुरुवातीला ही वसुली तहसील कार्यालयांच्या माध्यमातून नोटीस पाठवून केली जात होती, परंतु आता या प्रक्रियेत आधुनिकीकरण करण्यात आलेले आहे. अपात्र लाभार्थ्यांना आता रक्कम परत करण्यासाठी तहसील कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. शासनाने याकरिता एक नवीन ऑनलाईन परतफेड प्रणाली सुरू केली आहे. PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अपात्र व्यक्ती आता सहजपणे आपली रक्कम शासनाकडे परत करू शकतात. ही डिजिटल प्रक्रिया वेळेची बचत करेल आणि लाभार्थ्यांना सोयीस्कर होईल. या समस्येवर उपाय म्हणून आता स्वैच्छिक समर्पण रद्दीकरण नावाचा एक नवा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांची चुकून स्वैच्छिक समर्पण केले होते ते आता या नवीन सुविधेचा वापर करून आपला निर्णय बदलू शकतात. यामुळे ते पुन्हा योजनेत सामील होऊन पुढील हप्त्यांचा लाभ इथे घेऊ शकतात. PM किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाने 15 जून 2025 ही KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठेवलेली आहे. या तारखेपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी KYC पूर्ण केली आहे आणि ज्यांची कृषी स्टॉक प्लॅटफॉर्मवर नोंदणी झाली आहे त्यांचा डेटा राज्य सरकारकडून लवकरच अंतिम करण्यात येणार आहे. ही KYC प्रक्रिया पुढील हप्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना भविष्यातील लाभांपासून वंचित राहावे लागू शकते. म्हणून सर्व पात्र लाभार्थींनी या प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.